श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या आहे शनी जयंती। आता शनी अमावस्येचे उपाय बघून झालेले आहेत। आजचा व्हिडिओ खास आहे तो म्हणजे ज्योतिषशास्त्र विषयावर, जे तुम्हाला बघायला आणि मला करायला अतिशय आवडतात। प्रत्येकालाच उत्सुकता असते की काही विशेष दिवसानंतर कोणत्या राशींमध्ये काय बदल होईल, आपली रास नेमकी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसते, म्हणजे आपल्या राशीत आता थोडं काही चांगलं लिहिलंय का अजून नुकसान आहे, असे एक नाही अनेक प्रश्न प्रत्येकाच्याच मनात असतात। कितीही ज्योतिषशास्त्र एखाद्याचा विश्वास असो किंवा नसो, पेपर उघडल्यावर राशी भविष्य बघणारे कोण कोण आहेत मला नक्की सांगा। कारण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र हे दोन्हीही शास्त्र आहेत जे नाकारता येत नाहीत। जरी त्याला म्हणजे वास्तुशास्त्राला अजूनही लोक अंधश्रद्धा का म्हणतात मला कळत नाही, कारण तो एक अभ्यास आहे। ज्योतिषशास्त्र सुद्धा एक अभ्यास आहे जो नेमका केला तर आपल्याला आपल्या आयुष्यातले बऱ्याच गोष्टी घडामोडी कळून येतात आणि आपल्याला सावधही राहता येतं आणि काही गोष्टीमध्ये आपल्याला पुढच्या गोष्टींचे विचार करण्यासाठी सुद्धा खूप बरं पडतं। चला असू दे, हा विषय वेगळा आहे। शनी जयंतीपासून काही ग्रहांमध्ये काय बदल होणार आहे किंवा शनी जयंतीपासून कोणत्या 4-5 राशी आहेत ज्या भाग्यवान, ज्यांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल आता घडून येणार आहेत, हेच नेमकं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी 2 मिनिटात उद्या शनी जयंतीच्या सेवा तुम्हाला सांगून घेते। शनी जयंती दिवशी शनी मंदिरात अवश्य जाऊन यावे। शनी मंदिरामध्ये जाताना लक्षात घ्या, घरूनच तेल नेण्याचा प्रयत्न करावा, कारण उद्या आहे शनिवार आणि त्यातल्या त्यात शनी जयंती, त्यामुळे शक्यतो घरातून तेल न्यावे विकत नेण्याऐवजी। पण नसाल नेलं तिथून घेतलं तरीही चालेल। उद्या शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तेल अवश्य चढवावे। त्याच पद्धतीने शनी मंदिरांच्या दारामध्ये जी लोक बसतात त्यांना पाणी बॉटल, जेवण असं नक्की द्यावं, किंवा कपडा, भरपूर जेवण, कपडा, त्यांना जे हवं ते चप्पल, छत्री अशा पद्धतीचं दान उद्या अवश्य करावं। उद्या शनी महात्म्य नक्की वाचा आणि ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा उद्यापासून दररोज जप करा। आपण म्हणतो की आता आपल्याला 7:30 नाही, आपण बिनधास्त राहूया, तसं नाही। शनी महाराजांना म्हणजे शनी देवाला कायमच प्रसन्न ठेवलं तर आपल्या आयुष्यामध्ये जास्त त्रास संभवत नाही। तसं तर शनी महाराज किंवा 7:30 या गोष्टीचा जास्त भाव करायचा नाही, कारण शनिदेव फक्त आणि फक्त न्यायाचे देवता आहेत। योग्य त्या व्यक्तीला योग्य त्या गोष्टी देतात आणि नको त्या व्यक्तींकडून त्या गोष्टी काढून घेतात आणि त्यांना दंड देतात। जसं आपल्याला लहानपणी शिक्षक दंड देतात, तसं आयुष्याच्या धड्यामध्ये शिक्षा कोण देतं तर शनिदेव देतात। त्यामुळे घाबरून न जाता शनिदेवांना प्रसन्न कसं करता येईल आणि त्याचबरोबर आपण कर्म कसे चांगले ठेवू, चुकीचं किती वागणार नाही, हे आपल्याला 7:30 शिकवून जाते। 7:30 मध्येच काय, इतर वेळेस सुद्धा लक्षात घ्या की आपल्याला जे काही आपण करणार आहोत ते आपल्याला फेडल्याशिवाय सुटका नाही। त्यामुळे प्रत्येक कार्य करताना विचार करूनच करायचा आहे। तर चला, उद्याच्या सेवा तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितल्या। आता बघूया उद्यापासून कोणत्या आहेत त्या 5 भाग्यवान राशी ज्यांच्या राशीमध्ये खूप छान फरक पडणार आहे। सूर्य आणि बुध एकाच राशीत येत असल्यामुळे उद्यापासून उद्या बुधादित्य जो योग आहे तो जुळून आलेला आहे। सूर्य आणि बुध एकाच राशीत येत असल्यामुळे उद्यापासून बुधादित्य योग हा जुळून आलेला आहे। आकाशात ग्रहांची विशेष स्थिती जी असते त्यालाच या योगाला उद्याच्या बुधादित्य योग असे देखील म्हटले जाते। तर काही राशी आहेत ज्यातली पहिली रास आहे वृषभ रास। वृषभ राशीला सोनेरी दिवस, तसं तर वृषभ राशीला ना कधीच जास्त अडचणी येत नाही। वृषभ रास नेहमी खाऊन पिऊन मस्त सुखी असते असं म्हटलं जातं। पण वृषभ म्हणजे बैलाला कायम जसं राबावं लागतं तसं वृषभ राशीला सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अखंड कष्ट करावे लागतात। मात्र या राशीला जरासा जे म्हणतो ना लक चांगलं साथ देतं आणि कष्टाला फळ लवकर मिळतं। वृषभ राशीचे उद्यापासून गोल्डन डेज चालू होणार आहेत। प्रॉपर्टीची कामे, अडकलेले पैसे, नवीन व्यवसाय या सगळ्यासाठी उद्यापासूनचा दिवस तुम्हाला चांगला आहे। त्यामुळे यापुढे तुम्हाला नवीन सुरू करायचं असेल तर अवश्य करा। दुसरी रास आहे ती म्हणजे कर्क रास। कर्क राशीला सुद्धा
बऱ्याच यातनांनंतर आता कुठे थोडासा चांगला काळ बघायला मिळणार आहे। आणि कर्क राशीने काय करावे तर आपण जर भांडवल एकमेकांमध्ये म्हणजे पार्टनरशिप मध्ये व्यवसाय तुम्ही करत असाल तर थोडंसं नेहमीच सावधान राहावं, कारण पार्टनरशिप मध्ये धोका संभवतो। तुमचा जर इंडिव्हिज्युअल म्हणजे एकाचाच कोणाचा व्यवसाय असेल तर घाबरण्याचं कारण नाही। तुम्हाला भरपूर यश, कीर्ती, समाधान आता उद्यापासून नक्कीच लाभणार आहे। फक्त ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप कायम करायचा आहे। तिसरी रास आहे कन्या रास। कन्या राशीला सुद्धा अतिशय भाग्य म्हणजे म्हणतो ना भाग्योदय होण्याचे दिवस आता चालू झालेले आहेत। कन्या रास सुद्धा एकदम स्टेबल असते, म्हणजे त्याच्या निर्णयांवरती ठाम असते, पण तरीही काही ग्रह ताऱ्यांच्या बदलांमुळे विचार भरकटलेले असतील तर ते जागेवर येऊन भाग्योदय होण्याचा काळ तुमचा अगदीच जवळ आलेला आहे। म्हणूनच कोणतंही कार्य करताना विचार करून व्यवस्थित करा, कारण त्यात तुम्हाला चांगले यश मिळणार आहे। जेवढं करता येईल तेवढं बेस्ट करण्याचा प्रयत्न करा। पुढची रास आहे वृश्चिक रास। वृश्चिक राशीला व्यवसायामध्ये खूप जास्त लाभ आता जाणवणार आहे। वृश्चिक रास ही नेहमीच आपलं काम भलं आपण भलं अशी असते, तरी पण वृश्चिक राशीच्या आयुष्यामध्ये हे चढ उतार खूप जास्त जाणवतात। पण आता घाबरण्याचं कारण नाही, कारण वृश्चिक राशीला सुद्धा आता सुवर्ण योग, गजकेशरी योग नाही म्हणता येत पण सुवर्ण योग नक्कीच जाणवत आहे। वृश्चिक राशीचे विद्यार्थी असाल, व्यावसायिक असाल किंवा पत्नी असाल, घरगुती हाऊसवाईफ असाल, तुम्हाला यापुढे चांगले दिवस नक्कीच 1 वर्षभर तरी दिसत आहेत, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही। पुढची आणि शेवटची रास आहे मकर रास। मकर राशीने काय करायचे आहे तर मकर राशीने दररोज ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। प्रत्येक शनिवारी शनी मंदिरामध्ये तेल अर्पण करून यायचे आहे। उद्या शनी जयंती आहे तर उद्या तुम्हाला जितकं काही दान करता येईल तुमच्या बजेटनुसार, अगदी पाणी असेल, केळ असतील, 1 डझनभर केळ घेऊन सगळ्यांना दिलं तरीही चालेल, कारण उद्याचं 10 रुपयाचं दान तुम्हाला 1000 रुपये देऊन जाईल। म्हणजेच काय, दान कधीही वाया जात नाही। कोणालाही न दाखवता जे गपचूप दान आपण करतो ते आपल्याला 100 पटीनं परत देतं। आणि तुमच्याही आता राशीमध्ये म्हणजेच राशीमध्ये चांगले दिवस जवळ आलेले आहेत, त्यामुळं आता तग धरून राहिला आहात आणि पुढेही तग धरून राहा, कारण तुमचे चांगले दिवस तुम्हाला नक्कीच बघायचे आहेत। प्रामाणिक कष्ट आणि सातत्य हे प्रत्येक क्षेत्रामध्ये गरजेचं असतं। या 5 राशीच नाही तर 12ही राशींनी लक्षात ठेवा की आपले कष्ट प्रामाणिक असावेत, कोणतंही काम सातत्याने करावं आणि विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी, सेवा कराव्यात आणि कर्म चांगले ठेवावेत। आपल्या प्रत्येकाला चांगले दिवस येतील, कारण 7.5 ही घाबरून जाण्याची गोष्ट नाही तर शिकण्याची गोष्ट आहे। चला, श्री स्वामी समर्थ।